आज संदीपनी माझ्यासाठी काहीतरी पार्सल मागवलं होतं, ते पुढे मी सांगतेच, पण त्याआधी तुम्हा Happy Independence Day, all of you. माझ्या स्मितुडीकडनं तुम्हाला गोड गोड स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि इकडे हे तयार झालेले होते दोघंही बापले, यांचा आज 15 ऑगस्टचा कार्यक्रम, त्यामुळे सकाळी यांना लवकरच पाठवलं होतं दोघांनाही मी तयार करून. आणि मग इकडे पिकूचा व्हिडिओ आला, तर म्हटलं तो तुमच्यासोबत शेअर करावा. घरी आले, सगळी कामं आवरली, देवपूजा करून घेतली, इकडे स्वयंपाकाची तयारी करून घेतली. आज स्वयंपाकात संदीपला राजमाची भाजी खायची होती, त्यांना राजमा चावल ट्राय करायचं होतं म्हणून इकडे जिरा राईस करून घेतलेला होता आणि इकडे राजमाची भाजी करून घेतली. स्मितुडी घरी आली होती, पण त्याच्या मैत्रिणीच्या मम्मीचा फोन आला की त्याला जेवायला पाठवा, त्यांच्या घरी काहीतरी कार्यक्रम होता, सगळ्या मुलांना जेवायला बोलवलं होतं. मग ते सगळे स्मितुडीची वाट बघत होते. मग संदीप त्याला तिकडे सोडायला गेले होते. संदीपही तिकडेच गायब झाली आणि स्मितही तिकडेच गायब झाला. मग मी काय माझं जेवण करून घेतलं, मला माझे गोळ्या औषध असतात त्याच्यामुळं. हे दोघं आले. हे दोघं गेल्या जन्मी बहुतेक टॉम अँड जेरी असावेत, कारण की दोघं एकमेकांची शिकायत केल्याशिवाय राहत नाहीत. आणि इकडे संदीपला जेवायला वाढलं. त्यांना हे तुपाच्या चपातीची असली सवय लागली आहे ना, नुसतं मला राबवतात, मला हे तूप लावून चपाती खायला दे. मग मी झोपले त्यांना जेवण ते देऊन. उठले तर बघते तर हे दोघं जण मस्तपैकी यांचं टाईम घालवत होते. स्मितुडीला भूक लागली होती, ते संदीपने त्याला जेवायला दिला आणि आमच्या दोघांसाठी चहा बनवला छानपैकी. स्वतःसाठी म्हणजे मलाही मार्केट चहा असतो, मला काही आवडत नाही साई असलेला चहा, पण त्यांना खूप आवडतो म्हणून स्वतः रजवाडी चहा असा त्यांनी बनवून घेतला होता. दोघांनी मस्तपैकी गॅलरीत बसून तो एन्जॉय केला. मग मी इकडे काय माझं काहीतरी काम करत होते, तेवढ्यात संदीप हे गिफ्ट घेऊन आले. मला माहिती नव्हतं याच्यामध्ये काय होतं ते, पण ह्याला खोलायला 15 मिनटं माझे गेले. बघण्याची उत्सुकता वाढलीच होती आणि इतकं छान फोटो मागवला होता संदीपनी, माझ्या अपेक्षा पलीकडे ह्यावेळेस संदीपनी काहीतरी केलेलं होतं. पहिल्या वेळेस काही सुचलं नव्हतं, पण ह्यावेळेस त्यांनी मनाने काहीतरी केलेलं होतं. स्मित सारखा म्हणतो मला बहीणच पाहिजे, बहीणच पाहिजे. स्वामींकडे पण रोज म्हणतो, स्वामी माझ्या बहिणीला सुखात ठेवा. बघू स्वामी त्याचं ऐकतात का ते. आणि इकडे स्मितची रिॲक्शन बघा. स्मितुडीचा फोटो कुठे आहे? मला तर नाही माहित, मी का बघू. स्मितचा फोटो नाही घरात आपल्या? ओ मग ते तर 11 वाजून 52 मिनिटात तुम्ही कॉल केली, तुमचं दाखवते रेकॉर्ड. कोण आहे? नाही नाही मी नाही, हे मी आहे, आणि मग ही कोण आहे? आपली बहीण. हा, छान आहे का? हा खूप भारी दिसते. नाही तर नाही. आ? हे साडी वगैरे घातली. स्वामी त्याला बहीण देतात का भाऊ देतात ते. शनिवार होता म्हणून मारुतीला गेलो होतो त्याला घेऊन. मग दर्शन ते झालं. मी इथे हनुमान चालीसा वाचून घेतली आणि घरी आले. पण येता येता मला वाटेत बांगड्याचं दुकान दिसलं, म्हणलं सण आलाय तर बांगड्या घ्याव्यात म्हणून बांगड्या घेऊन घरी आले. सगळी कामावरून मस्तपैकी मेहंदी काढून घेतली, कारण की श्रावण महिना म्हणजे आपले सण सुरू झालेले आहेत. उद्या भावाचा उपवास होता आणि पहिला सोमवार हा नागपंचमी दिवशीच आलेला आहे, त्याच्यामुळे म्हणलं चला छान मेहंदी वगैरे काढून घ्यावी. मला काही मेहंदी काढता येत नाही म्हणून मी काही जास्त कष्ट करत नाही. हे 5 टिपक्याच देते. बघूयात उद्या भावाचं माझ्यावर किती प्रेम येते, किती रंगते ते. बाय.